नमस्कार मित्रांनो, या अख्ख्या जगामध्ये किम जोंग नावाचा एक व्यक्ती आहे. तो व्यक्ती जो आहे तो उत्तर कोरियाचं नेतृत्व करतो आणि त्याचं नाव किम जोंग असं आहे. आणि त्यानं तुम्ही बघितलं आहे कोणत्याच देशाला तो घाबरत नाही. अमेरिका असो, रशिया असो, कुठलाही देश असो तो भेट नाही अजिबात. आणि त्याचे नियम जे आहेत ते कडक आहेत त्यांच्या देशाचे. आणि त्यांच्या देशामध्ये कोणते नियम आहेत काय बघूया चला. लोकांवर सतत त्या ठिकाणी नजर आहे ती ठेवली जाते. सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला तुरुंगात शिक्षा किंवा मृत्यूसुद्धा मिळू शकतो. असं हे किम जोंगचं एक नियमच आहेत. गुलाग सारखे श्रमशिबिरे आहेत तिथे जेथे विरोधकांना पाठवलं जातं. म्हणजे बघा, एखादा विरोधामध्ये गेला तर त्याला डायरेक्ट जेल नाहीतर मग ठारच मारून टाकतात. असे हे किम जोंग असे आहेत उत्तर कोरियाचे. एक मोठं नेतृत्व त्यांचाच आहे तो. तिथं भक्ती काय केली जाते बघूया. किम जोंग उन आणि त्यांच्या कुटुंबाचा देवासमान प्रचार केला जातो. म्हणजे तोच त्यांच्या देशामध्ये देव आहे असंच त्यांनी सांगितलेलं आहे. तर सांगतात असं ChatGPTला. आणि लोकांमध्ये भावना भीती एकत्र करून त्याचा विरोध करणे कठीण बनवले आहे. म्हणजे तिकडं देवाला वगैरे काय पूजायचंच नाही, तोच देव त्यांचा. किम जोंग एक भयानक व्यक्ती आहे ही. मीडिया आणि तिथं मीडियाचं काय असं नक्की मीडिया चालते का त्या ठिकाणी. इंटरनेट आणि विदेशी बातम्या कठोरपणे बंद आहेत. म्हणजे त्या ठिकाणी बाहेरच्या देशातील बातम्या करायच्याच नाही त्या, अजिबात करायच्या नाही त्या. त्यांचं बाहेरचं इंटरनेट काही वापरायचं नाही. जे सरकार सांगेल तेच करायचं. काय वेगळाच हा देश आहे. त्यांच्या देशाचं सेना किती आहे, कसं असतं नियंत्रण त्यांचं बघूया. सेना आणि सरकारी अधिकारी सतत त्यांच्या आज्ञा पाळतात. म्हणजे किम जोंग जे म्हणतात ना तेच. किम जोंग जर म्हटले तर दिवस इकडून उगावतो तर तिकडूनच उगावतो असं त्यांना म्हणायचं नाही. की म्हणजे त्यांचे रूल्स सांगतोय तुम्हाला. किम जोंग हेच सर्वस्व आहे त्या ठिकाणी. देवच मानलं जातं त्यांना. जो कोणी विरोध करतो त्याला शिक्षा दिली जाते. त्या भीतीमुळे त्यांना काही विरोध वगैरे कोण काय करत नाही. तसेच बाह्य देशांवर टीका म्हणजे काय नक्की. उत्तर कोरिया आणि किम जोंग परमाणुशस्त्र आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून जागतिक स्तरावर दबाव टाकतात. म्हणजे त्यांच्याकडं अशा मिसाईल आहेत त्यांना. म्हणजे कोण अडवू शकत नाही. ते कोणालाच भीत नाहीत, कोणाचे नियम वगैरे पाळत नाहीत, काय नाही. डायरेक्ट त्यांना जर कोणी जर एखादा नडला, एखादं काही जर समजा एखाद्या चुकून त्यांच्या देशावरती एखाद्यानं हल्ला केला, म्हणजे एखादी मिसाईल सोडली तर त्याला सोडत नाहीत ते. त्यांच्या नादाला टॉपचे आत्ता जे सगळ्या इंटरनॅशनलमध्ये जे टॉपचे देश आहेत ते नादाला कोण लागत नाही त्यांच्या किम जोंगच्या. आणि जर लागला तर त्याचा परिणाम काय असतील बघूया. म्हणजेच परिणाम देशाच्या नागरिकांमध्ये कंप्लेंट, भय, विरोध न करण्याची संस्कृती तयार झालेली आहे. तिथं कोणीच विरोध करू शकत नाही त्यांच्या विरोधात. कोणी जर केला दिसला की मग ते संपलाच. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर तो थेट भीती निर्माण करू शकत नाही. कारण की इथं विषय कसा होतो, इथं लोकशाही चालत नाही. म्हणजे लोकशाही म्हणजे तो म्हणाल तेच होतं. परंतु इकडच्या बाहेरच्या देशामध्ये त्याचे रूल्स चालत नाहीत. इकडं सगळ्यांचं नाटो कंट्री आहेत. म्हणजे देशांच्या प्रत्येक देशांच्या अशा एक टीम आहेत. त्या टीम ज्या ठरवतील तेच होतं. परंतु हा कोणाचा काय त्याचा तोच मालक आहे. तो वेगळाच जरा आदमी आहे थोडासा. त्याच्यामुळे कोणाला भीती नाही. हा पूर्णपणे सगळे म्हणतात की तो खोटा माणूस आहे. तो आपल्या देशात लोकांना भीतीमध्ये ठेवतो, बाहेर देशांना धोका दाखवतो. म्हणजे बघा काय अवघड आहे. म्हणजे किम जोंग तुम्हाला माहितीच आहे. एक तो उत्तर कोरियाचा एक बादशाह तानाशाह म्हणावं लागेल त्याला. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया आपण. 2011मध्ये त्यानं सत्ता घेतलेली आहे त्याच्या हातामध्ये. आणि वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने जे आहे ते उत्तर कोरियाचा नेता तो झालेला आहे. सुरुवातीला त्याने सेनेत आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या सत्तेमध्ये मजबूत करण्यासाठी विरोधकाचा सखोल तपास केला. म्हणजे माहिती काढली विरोधकामध्ये कोण कसा आहे काय आहे. तसेच 2013मध्ये उच्चस्तरीय अधिकारी, जवळचे लोक दंडित. म्हणजेच किम जोंग
ने त्यांच्या कुटुंबातील अधिकाऱ्यांतील लोक कठीण कारवाई केली. म्हणजे बघा, ज्याला वाटलं फुटरे निघालेत त्यांच्यावर त्यानं कारवाईच केली. असला हा किम जोंग आहे. त्याने लोकांमध्ये स्पष्ट संदेशच दिला आहे, कोणी विरोध केला तर त्याचा जीव धोक्यामध्ये आहे असं त्यानं सांगितलेलं आहे किम जोंगनं. तसेच 2016मध्ये परकीय धोके किंवा आंतरराष्ट्रीय भीती, म्हणजे जे आंतरराष्ट्रीयचा बाजार असतात, व्यापार असतात, त्याच्याविषयी काय बघूया. म्हणजे कुठल्या देशातनं काय मिसाईल कोणती घ्यायची का. उत्तर कोरियाने परमाणू चाचण्या, क्षेपणास्त्र चाचण्या सुरू केल्यात. म्हणजे जे अणुबॉम्ब जे आहेत त्याचे जे आहेत ते स्वतः चाचण्या करतोय. की कसं असतं, प्रत्येक देशाची परवानगी घ्यावी लागते, परंतु तो तसं नाही, त्याचं म्हणाल तसंच करतो तो. लय आडगा माणूस आहे तो. जागतिक देशामध्ये धोका निर्माण करून दबाव टाकला तर विशेषतः म्हणजे टॉपचे कंट्री आहेत त्यांच्या देशावर तो दबाव टाकतो. आणि टॉपचे तुम्हाला कोण माहिती आहे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तसेच किम जोंग स्वतःच्या प्रतिमेचा देवासमान प्रचार सुरू केला. म्हणजेच तो असं सांगतो की मी देवच आहे तिथला, माझीच पूजा करायची, तुम्ही दुसऱ्याची कोणाची पूजा केली नाही, जर कुणी आढळला असा तर मग त्याला दंडात्मक कारवाई करतोच तो करतोच. उत्तर कोरियासह शिखर चर्चामध्ये भाग, परंतु आंतरराष्ट्रीय दबावाचा वापर करत धोका दाखवला जातो त्याला. म्हणजे थोडंसं त्याला पण थोडीशी भीती वाटते. आंतरराष्ट्रीयमध्ये शेवटी देश चालवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, खायची गोष्ट नाही आहे, परंतु तो जरा आडगा आदमी आहे, त्याच्यामुळे तो काही करू शकतो. इंटरनेटवर बंदी आहे त्यांच्या देशामध्ये. बघा, इंटरनेट एखाद्यानं जर माहिती दिली त्यांच्या देशाच्या एखाद्या व्यक्तीनं, जर कळलं असं तसं, मग त्याला तो काय करायचं करतोच, सगळ्यांना माहीत आहे. विरोधक आणि शत्रू त्याला घाबरतात, म्हणजे त्याच्या नादाला कोण लागतच नाही. देशाच्या लोकांवर भीती कायम आणि विरोध नाही, कोणच त्याला विरोध करत नाही, त्याला लोक काहीच म्हणतच नाही, विरोधात कोण जातच नाही, गेला की थांबलाच तो. किम जोंग एक स्पष्ट आणि एक उत्तर कोरियाचा एक मोठं नेतृत्व आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे की तो कशा पद्धतीनं त्याचं नेतृत्व करतो. चांगल्या देशांना आता जे युद्ध चाललं आहे त्या देशामध्ये त्यानं एक वक्तव्यसुद्धा केलेलं आहे. असं माहिती मिळते की चुकून माझ्या देशावर एखादी मिसाईल पाडावी, मग दाखवतो मी काय चीज आहे ते. म्हणजे बघा, एवढे मोठे त्याला एक कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरती. वाटतं एवढी सोपी गोष्ट नाही. किम जोंग हा एक त्याचा थोडासा विश्वास तुम्हाला सांगितला मी. आणि त्याने आत्ता एक त्याची मुलगी आहे 13 का 16 वर्षाची आहे, तिला त्या ठिकाणी आता तिनं त्याच्या जागेवरती एक ट्रेन करतो आहे तो, म्हणजे अध्यक्ष बनवतो आहे. बघूया काय होते काय नाही. उत्तर कोरियाचा एक किम जोंग असा हा तानाशा, ज्याला सगळी लोक घाबरतात. आता ते युद्ध चालतं, त्याला तो फक्त वाटच बघतो आहे की कोणाची आपल्या देशावर मिसाईल पडते. त्यानं ठरवलं आहे की त्या देशाला संपवायचं. म्हणजे एवढी त्याची भीती आहे सगळ्यांना. आणि तो खरंच कुणाला काय भेट नाही, खरंच तो व्यक्तीच वेगळा आहे. आणि तुम्ही बघा जरा त्याची थोडीशी माहिती वगैरे मिळते काय. म्हणजे मी तुम्हाला माझी थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.